तर तुम्हा सगळ्यांना माहिती का आज आपल्या घरी कोण आलंय? तर आज आपल्या घरी एक स्पेशल गेस्ट आलेली. चला दाखवते तुम्हाला. तर या आहेत आपले स्पेशल गेस्ट आणि सगळ्यांनी तर यांना ओळखलंच असेल. मला कमेंटमध्ये नक्की सांगा कोण-कोण यांना ओळखतं आणि त्यांच्यासोबत हा त्यांचा चिटकुला आला होता म्हणजे छोटासा शिवांश आला होता. आणि ना जर ना आपल्या घरी कोणी अचानक पाहुणे आले ना, तर आपली सगळ्यांची एकच रेसिपी राहते गावाकडची. ते म्हणजे कांदा पोहे आणि तसंच पूजाताईं ते सुद्धा अचानक आल्या होत्या. त्याच्यामुळे आम्ही पण कांदा पोहे केले होते आणि मग कांदा पोह्याचा नाश्ता झाल्यानंतर सगळे इकडे ना बसले होते छानपैकी अशा मस्तपैकी गप्पा मारल्या. आणि इकडे ना ते छोटे शिवंशला ना असे गाणे लावून दिले ना, पोरगं एकदम शांत होऊन असं ऐकत होतं आणि विशाल दादाने त्याला घेतलं, तर लागलं ना पोरगं रडायला. म्हटलं, "काय केलं तू?" मग नंतर त्याच्यानंतर आहे ना खूप वेळ थांबल्यानंतर आहे ना त्यांची आता जायची वेळ झाली. मग इकडे बुटं-बिटं घातली, टोपी-बिपी घातली. मग मोठी मम्मी त्यांना हळद-कुंकू लावलं. मग त्या आजीच्या पाया पडल्या. बाय. मग गोड शिवंशच्या ना बाय-बाय घेतलं आणि त्याला पण बाय-बाय केलं शेक हँड करून. आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा कोणाला हा गोड-गोड शिवंश आवडलाय? व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, फॉलो तेवढं नक्की करा.